पहा कोणता आपला उद्योग. ठीक आहे, आपण जवळपास कोणता जीडीपी पाहिला, जीएनपी, कृषी है ना, बँकिंग सेक्टर पूर्ण. ठीक आहे, आता कोणते राहिला आपला उद्योग, इंडस्ट्री जो आहे, त्यानंतर फॉरेन ट्रेड, त्यानंतर IMF, WTO तो चॅप्टर राहिला नाही. गरिबी, बेरोजगारी घेतला आपण है ना, गरिबी राहिला, लोकसंख्या आणि सार्वजनिक वित्त आणि टॅक्स, 2-4 चॅप्टर राहिले. आता पाहू आपण इंडस्ट्री, उद्योग. पाहता कृषी शिकताना कोणत्याही देशाचा विकास कशावर डिपेंड आहे? उद्योग जेवढा स्ट्रॉंग आहे त्या देशाचा, जेवढं इंडस्ट्रियल सेक्टर स्ट्रॉंग आहे तेवढं तो देश स्ट्रॉंग आहे. आपण USA काऊन स्ट्रॉंग म्हणतो? कारण तिथं काय, इंडस्ट्री स्ट्रॉंग आहे. ते म्हणते ना कोणतं, औद्योगिक क्रांती, एक शब्द ऐकला असेल ना, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. ठीक आहे, इंग्लंडमध्ये झाली, नंतर अमेरिका, हे सगळं डेव्हलप कंट्री आहे. भारत कृषी प्रधान देश आहे आणि एक इकॉनॉमिकचा एक कॉन्सेप्ट असा आहे म्हणते का जो कृषी प्रधान देश आहे त्याला विकसित देश म्हणत नाही. का बरं? रिझन काय असेल? भारत हा देश आहे कृषी प्रधान, आणि कृषी प्रधान देश आहे तर भारत कसा देश आहे? विकसनशील. ठीक आहे, किंवा जनरली कृषीवर जे आधारित देश असते ते कसे असते? अविकसित देश असते. ठीक आहे, असं का बरं? तुम्हाला माहित आहे कृषी काय आहे? हाय रिस्क बिझनेस आहे. बिझनेस आहे असणे म्हणून, पण कसा बिझनेस आहे? रिस्क जास्त आहे. कशी रिस्क जास्त आहे? सगळं कोणावर डिपेंड आहे? प्रॉब्लेम होते. या वर्षी ठरवलं गाडी घ्यायची सोयाबीनवर, बरोबर आहे, सोयाबीनच झालं नाही. काय झालं? सोयाबीन काऊन नाही झालं? पाणी एवढं आलं का वावरात साचलं, गेलं वाहून. ठीक आहे, हाय रिस्क बिझनेस आहे. त्यानंतर जनरली 4-5 वर्षातून एखाद्या वेळेस बावल होते. ठीक आहे, त्या वर्षी काय तर लग्न फक्त करून टाका लागते. तर बा आता काय होते, आणि कृषीचा एक अजून प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सांगा, उत्पादन ह्रासचा नियम शिकलो होतो आपण. काय म्हटलं होतं मी त्यात, आठवते की कृषीचं जेवढी जास्त शेती, कृषीचा नियम आहे, जेवढी जास्त शेती तेवढं तुम्हाला उत्पन्न होते कमी. म्हणजे याचा अर्थ जेवढी जास्त शेती तेवढा जास्त लॉस. हा नियम आहे. कसा? तुमच्या जवळ जर 50 एकर शेती असेल तर एकटाच माणूस आहे, लक्ष ठेवू शकते काय? पॉसिबल आहे काय? ठीक आहे, माहित आहे. म्हणजे जर सपोज 5 एकर वाला जर यावर्षी पाणी नाही पडलं बरोबर, तर तो किती फिटन? 50,000. आणि 50 एकर वाला किती फिटन? 5 लाखांनी. ठीक आहे, म्हणून शेती. आणि उलट नियम कुठे चालते? इंडस्ट्रीत. इंडस्ट्री काय म्हणते? उद्योग क्षेत्रात कोणता नियम चालते? उद्योग क्षेत्र म्हणते जेवढं जास्त तुमची प्रोडक्शनची क्षमता तेवढा जास्त फायदा. बरोबर आहे, कारण तुम्ही काय करसान, ते जे प्रोडक्ट बनवलाय ते स्वस्तात विकतात, स्वस्तात विकलं का लोक सरळ हिशोब. प्रोडक्शनची क्षमता काय पाहिजे? चांगली. समजतात कृषी उद्योग. तर बा मग भारतात कशी सिच्युएशन आहे सध्याच्या कंडिशन मध्ये उद्योगाशी संबंधित? काय काय कोणते धोरण आहे स्वतंत्र झालं तेव्हापासून तर आतापर्यंत 2019 पर्यंत पूर्ण आज आपण. तर बा उद्योग, सगळ्यात पहिले हा जो उद्योग आहे याचा नाही काय, जीडीपी मध्ये वाटा किती आहे? जीडीपी मध्ये ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्ट. ठीक आहे, आपण शिकलोय जीडीपी. तर बा उद्योगाचा जीडीपी मध्ये किती वाटा आहे? आता हे आकडे कुठं काम पडते आपल्याला? हे आकडे पडते ते इकॉनॉमिक्स STF देतो ना आपण मेन्सच्या वेळेस, तेव्हा स्टेटमेंट राहते. तुम्हाला जर एक्झॅक्ट नाही पण आजूबाजून जरी माहित असेल, 31 आहे बा, 31.3 नाही माहित, पण 31 आहे एवढं जरी माहित असलं तर उत्तर काय करता सॉल्व्ह करते. पाहता उद्योगाचा भारताच्या जीडीपी मध्ये वाटा. मग दोघांसोबत कंपॅरिझन करायचं कधी? एक जेव्हा भारत काय झाला होता? स्वतंत्र झाला होता. आणि दुसरं आताची कंडिशन पाहायची. तर बा 1950-51 मध्ये उद्योगाचा जीडीपी मध्ये वाटा किती होता? फक्त 16.2%. का बरं असं? कारण तेव्हा जास्त वाटा कोणाचा होता? कृषीचा. ठीक आहे, भारत काय होता तेव्हा? आताही आहे कृषी प्रधान देश होता. सगळी इकॉनॉमी आपली कशावर डिपेंड होती? कृषीवर. कारण इंग्रजांनी जाता काय केलं होतं? आपलं सगळी लूटलाट करून घेऊन गेले होते. ठीक आहे, म्हणजे तेव्हा अशी कंडिशन होती, राजाही भिकारी होता भारताचा, म्हणजे जो मेन होता, आणि प्रजा तर होतीच. ठीक आहे, किती होते? फक्त 16.2%. त्यानंतर 18-19 मध्ये म्हणजे
आता उद्या नवीन आकडा माहित पडणार आपल्याला, आज बजेट जाहीर होईल तर 18-19 मध्ये किती होती? 31.3%. म्हणजे उद्योगाचा जीडीपी मध्ये सध्याच्या कंडिशन मध्ये वाटा किती आहे? 31.3. झालं क्लिअर? म्हणजे वाढला, डबल झाला. असं प्रश्न पाहिजे का? स्टेटमेंट कसं टाकते? भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून उद्योगामध्ये जीडीपीचा वाटा 50-51च्या तुलनेत डबल झाला, डबल पेक्षा जास्त झाला. ठीक आहे, मग समजत नाही. आता लक्षात 16 होता किती झाला? 31. म्हणजे काय झालं? डबल झाला. मग हे जे उद्योग आहे जीडीपीचा वाटा आहे, पण त्याला रोजगारी द्यायला पाहिजे ना. ठीक आहे, नाही तर बेरोजगार अभ्यास करा एमपीएससी तसं नाही झालं पाहिजे. सगळेच जणांना कोणाला रोजगारी द्यायला पाहिजे. रोजगारात वाटा 1950-51 मध्ये किती होता? 11%. आणि 2018-19 मध्ये आता किती आहे? रोजगार किती झाले ते? 24.3. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कधी म्हटलं रोजगार सर्वात जास्त कोण देते? भारत जेव्हा नाही काय स्वतंत्र झाला होता तेव्हाही कृषीच दे, आणि आताही कोण देते? कृषी. रोजगारात वाटा कोणात जास्त आहे? कृषी. ठीक आहे, हे किती पर्सेंट आहे? फक्त येतात 24.3%. क्लिअर? त्यानंतर आता बा 3-4 सेक्टर असते. एक असते खाजगी सेक्टर, खाजगी क्षेत्र. खाजगी क्षेत्र म्हणजे काय असते? कम्प्लिटली कंट्रोल कोणाचा आहे? खाजगी गुंतवणूकदाराचं. बरोबर आहे. त्यानंतर एक असते सार्वजनिक क्षेत्र. ठीक आहे, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय असते? काही तुम्ही कंपन्या पाहिल्या असं पब्लिक सेक्टर, काही कंपन्या राहते, पीएसयू ज्याला म्हणते. ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंग, पीएसयू, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स. तुम्ही एक नाव ऐकलं असेल कंपनीचं, भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. ठीक आहे, सायन्स झाल्यावर, ग्रॅज्युएशन झाल्यावर तुम्हाला त्याचा फॉर्म भरता येते, पण अट आहे पर्सेंटेज पाहिजे 70च्या वर. ठीक आहे, त्याच्याने तुम्हाला तुमच्यापर्यंत येतो फॉर्म भेटत. हे एक आहे, म्हणून तुम्हाला काही त्याचा तुम्हाला माहित नाही त्या कंपनीबद्दल. सार्वजनिक क्षेत्राचा उपक्रम म्हणजे अशी कंपनी ज्या कंपनी शासनाची भागीदारी किती आहे? 51% पेक्षा जास्त. ठीक आहे, म्हणजे पीएसयू कोणतीही म्हटलं तुम्हाला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे बा. काय म्हणायचं? काय या गव्हर्नमेंटची भागीदारी पार्टनरशिप किती आहे? 51% पेक्षा जास्त. झालं एवढा कॉन्सेप्ट क्लिअर? बेसिक एकदम. आता पहा, एक असते जसं जीडीपी, जीएनपी हे जे आहे, तसंच एक काय आयआयपी म्हणजे काय होते? इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. म्हणजे एक निर्देशांक आहे कशाचा? उद्योगातलं जे प्रोडक्शन होते, उत्पादन होते, त्याचा निर्देशांक काढला जाते. ठीक आहे, कोण काढते? सीएसओ. शिकलोय आपण सीएसओ. जीडीपी मोजते ते सीएसओ प्रकाशित करते दर महिन्याने. ठीक आहे, मग याचं बेस इयर किती आहे? याचं बेस इयर किती आहे? 2011-12. म्हणजे तुलना करताना कोणत्या यशाची तुलना करते? 11-12शी. किती वस्तू मोजते याच्यात? किती वस्तू मोजते? 811. काही जण 839 सांगते, ते आकडा नाही काय बदलत जात असते. ठीक आहे, कुठतरी काहीतरी पाहिजे 839 दिलं होतं, पण सध्याच्या कंडिशन मध्ये किती आहे? 811 वस्तू मोजल्या जाते. ठीक आहे, आणि एमपीएससीनं प्रश्न टाकला का ते स्वतःच चूक होते, त्याचा तर काही विषयच नाही आहे. काही तिथे टाकून मग म्हणते कॅन्सल आहे म्हणते प्रश्न. ठीक आहे, पहा 3 क्षेत्र आहे, 3 मुख्य क्षेत्र आहे याचे. कोणते? खाणकाम. ठीक आहे, मायनिंग, विनिर्मिती, आणि तिसरी कोणती आहे? वीज. ठीक आहे, पहा वेटेज दिलं आहे प्रत्येकाने. खाणकाम मध्ये किती वेटेज आहे? 14 पॉईंट. ठीक आहे, 14.5 समजा. वीज निर्मितीत किती आहे? 75, 75.52. आणि वीजले किती आहे वेटेज? 10.31. ठीक आहे, याचा प्रश्न काय म्हणते? आयआयपी मध्ये सर्वात जास्त वेटेज कोणाला दिलं आहे? विनिर्मितीने. आणि वस्तू खाणकाम मध्ये किती मोजली जाते? 1. विनिर्मितीमध्ये 809 वस्तू मोजली जाते. एकच वीज. म्हणजे हे विचारते की आयआयपी मध्ये सर्वात जास्त वस्तू कशाच्या मोजल्या जाते? कशाला मोजल्या जाते? वेटेज इथे जास्त आहे, वस्तू इथे असते. भारतातले असं म्हणते, हे जे सीएसओ असं म्हणणं आहे का अशा इंडस्ट्रीज आहे तर त्या गाभा इंडस्ट्री म्हणजे कोणत्या आहे? त्या कोर इंडस्ट्रीज आहे भारतातल्या. ठीक आहे, कोणत्या? त्याच्याशिवाय अर्थव्यवस्था चालूच शकत नाही. कोर इंडस्ट्रीज. ठीक आहे, कोणत्या कोर इंडस्ट्रीज आहे भारताच्या? कोळसा, कच्चं तेल. ठीक आहे, त्यानंतर नैसर्गिक ऑइल, नॅचरल गॅस. त्यानंतर तेलशुद्धीकरण,
ठीक आहे. त्यानंतर कोणता आहे खत, त्यानंतर आहे पोलादचं जे आहे. त्यानंतर कोणता आहे सिमेंट. सिमेंट उद्योग जो आहे तो कसा आहे आपला गाभा क्षेत्र आहे ते. आणि वीज सर्वात जास्त महत्वाचं कोणतं सेक्टर आहे सध्या कंडिशन. ठीक आहे. तर हे एमपीएससी विचारत नाही, युपीएससीचं काय करते सिक्वेन्सनं लावा म्हणते, सर्वात जास्त कोणाला महत्व आहे कोणाला कमी आहे इथपर्यंत एमपीएससी खतम झाली असते. ठीक आहे. आता बघू आपण औद्योगिक धोरणे काय. तर औद्योगिक धोरणाचं काय नाटक आहे तर बघा काही नाही काही इंडस्ट्रियल पॉलिसी राबवावं लागेल ना. इंडस्ट्रीची जर ग्रोथ करायची आहे तर पॉलिसी राबवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले इंडस्ट्रियल पॉलिसी संबंधित भारत स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी इंग्रजांनी काय केलं, त्यानं काय केलं तर 1916 मध्ये औद्योगिक आयोगाची काय केली होती स्थापना केली. ठीक आहे. आणि 1922 मध्ये ते ना भारतीय वित्त आयोग आणला आणि 1948 मध्ये औद्योगिक धोरण अधिनियम आणला. तुम्हाला जर विचारलं औद्योगिक धोरण अधिनियम कोणत्या वर्षी आलं, कोणत्या वर्षी आलं. ठीक आहे. आता बघ पहिली फर्स्ट इंडस्ट्रियल पॉलिसी अधिनियम होता 48चा. 48 सेम. तर बा पहिले औद्योगिक धोरण कधी आलं 8 एप्रिल 1948. तर तेव्हा नाही का उद्योग मंत्री होते श्यामा प्रसाद मुखर्जी, बीजेपीचे फाउंडर. बीजेपी आहे ना बीजेपी आपली, त्याचे फाउंडर कोण आहे श्यामा प्रसाद मुखर्जी. ठीक आहे. तर बा हे श्यामा प्रसाद मुखर्जी तेव्हा उद्योग मंत्री होते. त्यावेळेस त्यानं काय केलं पहिलं औद्योगिक धोरण मांडलं 1948 मध्ये. प्रश्न विचारते पहिलं औद्योगिक धोरण कोणत्या वर्षी आलं, कोणत्या वर्षी आलं 1948. जोड्या लावात मारा. दुसरं औद्योगिक धोरण कधी आलं 1956. जोड्या लावात राहते जुळवा लागते. ठीक आहे. झालं श्यामाप्रसाद मुखर्जी. आता हे श्यामाप्रसाद मुखर्जीने काय केलं, हे जे पहिलं औद्योगिक धोरण मांडलं तर हे कशावर आधारित होतं तर बा इकॉनॉमीची टाईप पाहिली होती आपण. सोशलिस्ट इकॉनॉमी, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आणि तिसरी कोणती होती मिक्स इकॉनॉमी. तर यानं कशावर मांडलं मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स इकॉनॉमीवर आधारित. ठीक आहे. हे विचारते पहिलं औद्योगिक धोरण कशावर तत्वावर अवलंबून होतं, कशा मिश्र अर्थव्यवस्था. त्यानंतर खाजगी क्षेत्राले काही नियम त्यानं काय केले ते लागू केले. उद्दिष्ट काय असं देशात सामाजिक संरचना काय करणे प्रस्थापित करणे. याच्यावर प्रश्न कोणता म्हणते, याच्यावर एकच प्रश्न बनते फक्त की पहिलं औद्योगिक धोरण कोणत्या वर्षी आलं होतं, कोणत्या वर्षी आलं होतं आणि तत्व काय होतं मिश्र अर्थव्यवस्था. बस बाकी काही प्रश्न नाही. आपण दुसरे औद्योगिक धोरण कधी आलं 1956 मध्ये. आता हे कोणा मांडलं जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू माहिती आपल्याला कोणत्या विचारधारेचा होता समाजवादी. म्हणून हे मिश्र अर्थावर आधारित होतं आणि हे कशावर आधारित होतं समाजवादी तत्वावर आधारित होतं. झालं क्लिअर, सोशलिस्ट प्रिन्सिपलवर. आता इथं काय होतं, इथं नेहरूने काय केलं जड उद्योगावर भर म्हणे. जड उद्योग म्हणजे जड उद्योगावर काय होता भर होता. लक्ष देते. आता बा त्यानंतर मूलभूत हक्क आणि डीपीएसपी अंमल संविधानात जर गेले तर दोन भेटते ना आपल्याला फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपी. तर त्याचा काय करायचा अंमल करायचा या हिशोबाने याच्यावर भर देण्यात आला. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण थांबवले. हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही तुमच्यासाठी. समाजवादी आणि कशावर भर होता जड उद्योगावर. ठीक आहे. हा आता हे महत्वाचं आहे. त्यानं काय केलं याचं जे वर्गीकरण आहे ना 3 सूचीमध्ये केलं. 3 बिझनेस मध्ये कसं पहा ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी असं विचारते का दुसऱ्या औद्योगिक धोरणात किती सूचीमध्ये वर्गीकरण केलं, किती सूचीमध्ये केलं 3. पहा ग्रुप ए मध्ये त्यानं 17 उद्योग टाकले. ग्रुप ए मध्ये काय केलं 17 उद्योग टाकले. त्याच्यावर फक्त ते उद्योग कोण करू शकल फक्त गव्हर्नमेंट. दुसऱ्याला त्याच्यात करायची परमिशन नाही. फॉर एक्झाम्पल रेल्वे जे आहे आपलं रेल्वे कधी पाहिली काय रेल्वे असं एखादं दुसरी नाव पाहिलं का अंबानीची रेल्वे आहे पाहिलं का तुम्ही. रेल्वे कोणाची आहे इंडियन रेल्वेच लिहिलाय ना. टाटाची रेल्वेत बसून आलो मी आज टाटाची रेल्वे चांगली आहे, मुकेश अंबानीची रेल्वे चालली आहे असं म्हटलं कधी. म्हणजे रेल्वे हा व्यवसाय कोणाचा आहे कम्प्लिटली. जसं एसटी जर म्हणता तुम्ही एसटी बरं एसटीले दुसरा हे आहे ट्रॅव्हल्स आहे. ठीक आहे. रेल्वेले कोणी आहे का दुसरं कोणीच नाही. ठीक आहे. ग्रुप ए मध्ये काय टाकले त्यानं 17 उद्योग टाकले आणि ते 17 उद्योग फक्त कोण करल गव्हर्नमेंट. ग्रुप बी मध्ये त्यानं काय टाकलं
12 उद्योग टाकले. ठीक आहे. हे 12 उद्योग कोण करण? सरकार आणि खाजगी म्हणजे प्रायव्हेट, गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट दोघं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणते त्याला, PPP मॉडेल. ठीक आहे. दोघं मिळून करू बा जे काही करू, म्हणजे थोडेसे पैसे तुमचे थोडेसे पैसे आमचे, चल द्या बा. ठीक आहे. ग्रुप सी मध्ये मग पार्टनरशिप मध्ये भांडणं होते तर ते फिक्स आहे. ग्रुप सी मध्ये फक्त आता हे कोणासाठी होतं? फक्त याच्यात गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप राहणार नाही. याच्यात असे उद्योग राहणार ज्याच्यात फक्त कोणासाठी राहील परमिशन? खाजगी क्षेत्रासाठी. फक्त तिथं एक टाकलं खाजगी क्षेत्राले. ग्रुप सी मध्ये जे खाजगी क्षेत्र येते त्याचा बिझनेस करायसाठी नाही का परवानगी घ्या लागन, म्हणजे लायसन्स राज, परवाना गरजेचा होता. लायसन घेणं काय होतं? समजलं? पहिलं औद्योगिक धरण, दुसरं होतं. एकदम सिंपल आहे. पहिलं कधी आलं होतं? 1948 मध्ये. दुसरं औद्योगिक धरण करायला कधी आलं? 1956 मध्ये. आणि याच्यात काय केलं? ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी. पहिल्या ग्रुपमध्ये काय होतं? फक्त गव्हर्नमेंट बिझनेस करण. दुसऱ्या ग्रुपमध्ये गव्हर्नमेंट प्लस संयुक्त दोघं मिळून करण, प्रायव्हेट पार्टनरशिप. आणि ग्रुप सी मध्ये फक्त खाजगी. पण इथेही खाजगी लोकांना काय घ्यायला? लायसन्स, परवाना गरजेचा होता. लायसन राज मध्ये केले. दुसरं औद्योगिक धोरण ते 1991 पर्यंत, कुठे आहे बा 91? जिथं असं 91 पर्यंत काय होतं? या 56 ते 91 पर्यंत भारतात कोणतं राज चाललं? लायसन राज. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कशाची गरज होती? लायसन. लायसन कोणाला भेटा? तुम्ही दाबून दारूचं लायसन काढाले, भेटते का तुम्हाला? इच्छा तर बम आहे तुम्हाला दारूचा धंदा करायची, पण भेटते काय? तेच दुसरा एखादा तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, तिचे कॉन्टॅक्ट चांगले आहे ना, शब्द व्हायला. पण काय म्हटलं मी? कॉन्टॅक्ट चांगला आहे. म्हणजे जिथं लायसन मागणं आलं तिथं काय आलं? कॉन्टॅक्ट चांगले पाहिजे. ठीक आहे. असं आहे का दारूचा धंदा उठलो आपण, बेरोजगारी आहे बा, उठलो बस आपल्याला बाळ टाका, असं होते काय? बाळ टाकू शकता तुम्ही? बाळ टाकासाठी काय पाहिजे? किंवा देशीचं टाकू शकता दुकान, इलिगल विकू शकता गावात. ठीक आहे. पण लायसन गरजेचं आहे. तर लायसन जिथं आलं तिथं सेटिंग आली. बरोबर आहे. तर परवाना घेण्यासाठी त्याचे 3 कायदे होते. हा लायसन घेण्यासाठी 3 कायदे होते भारतात तेव्हा. एक होता औद्योगिक विकास व नियमन कायदा 1951. हा तर 48 मध्ये झाला होता पहिल्या औद्योगिक धोरणानुसार. ठीक आहे. औद्योगिक विकास व नियमन कायदा 1951. त्यानंतर दुसरा कोणता होता? MRTP. हा एवढा विचारतोय. हा सर ह्या 3-4 पैकी सर्वात इम्पॉर्टंट कायदा हा तर आपण नंतर शिकू. पण सगळ्यात इम्पॉर्टंट कोणता आहे? MRTP. वर्षही माहित पाहिजे, लॉंग फॉर्म माहित पाहिजे, कायद्यासाठी आला होता फी माहित पाहिजे. ठीक आहे. त्याला बंद करून कोणता आला फी माहित पाहिजे. इथं सगळं झालेलं आपण. MRTP 1969 मध्ये आला आणि त्याचं नाव काय होतं? मोनोपोलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट. मराठी दिले, इंग्लिश मध्ये वाचता येते त्यासाठी. मक्तेदारी व प्रतिबंधात्मक व्यापार पद्धत कायदा. ठीक आहे. आता काय म्हणते? मोनोपोली, मक्तेदारी आलं लक्षात? म्हणजे काही घराची कोणताही बिझनेस करायसाठी काय पाहिजे होता? लायसन. आणि लायसन घेण्यासाठी काही घराची काय झाली होती? मक्तेदारी तयार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अदानी, म्हणजे तेव्हा तर नव्हतं अदानी, म्हणजे एक एक्झाम्पल. आता जर कंडिशन जर पाहिली, लायसन राज जर असता तर सगळे लायसन कोणाला भेटले असते? अदानी नाही तर अंबानीले. बरोबर आहे. युनाला लक्षात. तर हे मोनोपोली खतम करण्यासाठी आणि स्पर्धा आणण्यासाठी, स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मक्तेदारीवर नियंत्रण करण्यासाठी कोणता ऍक्ट होता? समजलं? MRTP कशासाठी होता? भारतात जे लायसन राज होतं त्याच्यामुळे काय झालं? स्पर्धा खतम झाली होती. तर त्या स्पर्धेला काय द्यायचं? प्रोत्साहन द्यायचं आणि मक्तेदारीवर नियंत्रण करायचं. याच्यासाठी कोणता ऍक्ट आला होता? MRTP ऍक्ट. सगळं क्लिअर? आता विशेष काय आहे MRTP ऍक्ट? 2002 मध्ये MRTP नाही का बंद झाला. MRTP ऍक्ट काय झाला? लागू कधी झाला? 69. बंद कधी झाला? मग याच्या जागी काही ना काही आणायला लागेल. MRTP कॅन्सल करून आपण कोणता ऍक्ट आणला? कॉम्पिटिशन ऍक्ट. ठीक आहे. मग याची परीक्षा घेतली की MPSC साठी कॉम्पिटिशन तर नाही. कॉम्पिटिशन ऍक्ट आणला 2002 मध्ये. आणि उद्देश त्याच्यावरच लक्ष देते ना. हे जर इंग्लिश मध्ये वाचता आलं, ठीक आहे, प्रॉब्लेम नाही सर काय ते वाचता येत नाही. ठीक आहे. हे जर इंग्लिश मध्ये जर बरोबर वाचता आलं कॉम्पिटिशन हा शब्द, तर उद्दिष्ट काय होता? फक्त एक शब्द. आता एक पाठ करायला का वर्ष 2002, त्याला काही पर्याय नाही. डायरेक्ट विचारते MPSC कॉम्पिटिशन ऍक्ट कधी आला म्हणते. ठीक आहे.
तर बा मग या कॉम्पिटिशन ऍक्ट पासून प्रेरणा घेऊन एमपीएससी म्हणतो मी. ठीक आहे. तर बा काय केलं आपल्या इंडस्ट्रियल सेक्टर उद्योग मंत्र्यांना 2007 मध्ये ठरवलं ते ना एक कमिशन आणायचं. आणि कशावर कमिशन आणायचं? कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया. ठीक आहे. जशी एमपीएससी आली. ठीक आहे. तसंच कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाचं आणायचं 2007 ले जाहीर केलं. आणि स्थापना कधी झाली कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची? 2009 मध्ये. याच्यात काय राहते? एक अध्यक्ष राहते आणि 3 सदस्य. ठीक आहे. काय काय लक्षात ठेवायचं आहे? हे हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट याच्यातला. ठीक आहे. याच्यावर वर्षावरी प्रश्न बनते, कन्सेप्टवरी प्रश्न बनते, लॉंग फॉर्म वरही प्रश्न बनते. ठीक आहे. तर पहा सगळ्यात पहिले कोणता आला? MRTP ऍक्ट. कधी आला? 1969. उद्देश काय होतं? स्पर्धेला प्रोत्साहन देणे आणि मक्तेदारीवर नियंत्रण ठेवणे. कधी बंद झाला? 2000. त्या जागी कोणता आला? कॉम्पिटिशन. त्यानंतर कॉम्पिटिशन कमिशनची स्थापना करावी असं कधी ठरलं? 2007 मध्ये. स्थापना कधी झाली? 2009 मध्ये. आणि त्याच्यात एक अध्यक्ष असते. झालं. तिसरा कायदा होता फेरा. ठीक आहे. तर हा फेरा कायदा आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये पाहू. ठीक आहे. फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटिंग ऍक्ट 1973. फेरा आणि फेमा मध्ये आपल्याला त्याच्यात हे करावं लागतं म्हणून आता काही पाहून फायदा नाही. तेवढं लक्षात ठेवा. परवाना देण्यासाठी भारतात किती कायदे होते? 3. उद्योग विकास नियमन कायदा, MRTP ऍक्ट, त्यानंतर कोणता आहे? फेरा ऍक्ट. आता पहा कुठे आपला इकडेच लागतं. त्याच्यानंतर काय आलं? एक परवाना लायसन्स साठी धोरण आलं. औद्योगिक लायसन्स पॉलिसी. ठीक आहे. म्हणजे इंडस्ट्रियल लायसन्स पॉलिसी म्हणजे औद्योगिक परवाना धोरण 1970 मध्ये. शिफारस कोणी केली होती? एक समिती होती. कोणती? दत्त समिती. ठीक आहे. याच्यात एक कन्सेप्ट आला संयुक्त क्षेत्र. संयुक्त क्षेत्र. ठीक आहे. जॉईंट सेक्टर, गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट सेक्टर. ठीक आहे. नाही काही कामाचं नाही. फक्त एवढं वर्ष लक्षात ठेवलं. कधी आली होती? 1970. 1973चं औद्योगिक धोरण आलं. याच्यात जॉईंट सेक्टरला काय देण्यात आली? परवानगी देण्यात आली. ठीक आहे. त्यानंतर हे काही महत्वाचं नाही. 1977 मध्ये एक आली औद्योगिक धोरण. 1977चं कोण आणलं होतं? मोरारजी देसाई. पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान भारताचे. आणि ते ना औद्योगिक धोरण आलं. जे तुम्हाला काय जिल्ह्यात काय जिल्हा उद्योग केंद्र दिसत असेल. जिल्हा उद्योग केंद्र राहते ना. हे जिल्हा उद्योग केंद्र कोणाचा कॉन्सेप्ट आहे? मोरारजी देसाईचा. 1977 मध्ये. ठीक आहे. विदेशी कंपन्याचा परवाना काय झाला? रद्द केला त्यानं. ठीक आहे. आता बा हे काही कामाचं नाही आहे. पण बा जोड्या लावत जर विचारलं ना तर काय विचार तुम्हाला? पहिलं औद्योगिक धोरण, दुसरं औद्योगिक धोरण, नवीन औद्योगिक धोरण आणि मधातला मग त्या 4 जोड्या लावायला पाहिजेच ना. ह्या 3 पैकी एक टाकून दे. आलं लक्षात? म्हणजे इथं तुम्हाला काय माहित पाहिजे? फक्त वर्ष. आणि हे तर आहेच. मग हे पाहिजे आपण बा. मग नवीन औद्योगिक धोरण कधी आलं? तर नाही. आता सगळ्यात जसं MRTP इम्पॉर्टंट तसं हे इम्पॉर्टंट आता. ठीक आहे. तर बा नवीन औद्योगिक धोरण न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी मध्ये कधी आलं? 1900. असं समजा इथून देश बदलला. हिंदुस्थान ते काहीतरी आलं. काहीतरी ऍड गिट पाहतो आपण. हिंदुस्थान बदल रहा है असं काहीतरी पाहिजे मध्ये. मला आठवण. नवीन औद्योगिक धोरण कधी आलं? 1900. इथून लागली भारताला एकदम खतरनाक सुरुवात. 24 जुलै 1991. काय झालं? कंडिशन अशी होती फॉरेन रिझर्व्ह असते म्हणजे डॉलर असते. डॉलर प्रत्येक देशाजवळ व्यापार करण्यासाठी आपले डॉलर संपले होते. पंतप्रधान तर असे चेंज होऊन राहिले होते जसे की गावाचा सरपंच होय. ठीक आहे. म्हणजे एवढं भयानक का बस. सरपंच तरी लेट चेंज होते त्यासाठी अविश्वासाचा प्रस्ताव टाका लागते. तर त्याला करणं सोपं नाही. पण इथं एवढं सोपं झालं होतं का बस. त्या 3 वर्षात 3 पंतप्रधान बदलले. ठीक आहे. त्याच्यात एक इंदिरा गांधीचा मृत्यू झाला. भयानक सिच्युएशन होती. त्याच्यानंतर राजीव गांधीला उडवलं. ठीक आहे. राजीव गांधीला उडवलं. भयानक कंडिशन आली. कोणी पंतप्रधान बनायला तयार नाही. ठीक आहे. सोनिया गांधी तिथे हिंदी बोलता नाहीये. ठीक आहे. लेकरं लहान राहुल गांधी तर अजून लहानच आहे ना. काही प्रश्न नाही त्याचा. ठीक आहे. काळजी पाहिजे होते तर अजून लहान होता. तर पंतप्रधान करा सगळ्याला इन्व्हाइट करून राहिली. कोण पंतप्रधान बनते? काँग्रेसची सत्ता म्हणजे खासदार निवडून आले. पण
सगळ्याला माहित आहे जो कोणी सत्तेवर बसन तो मरते. सगळ्याला भीतीच होती ना. इंदिरा गांधीला उडवलं, राजीव गांधीला उडवलं, मधातले 2 पद उडवलंच नाही त्याले, पण त्याचं पद एका वर्षात गेलं. सगळ्याला भीती होती. तर मग एक माणूस शोधला, त्याचं नाव होतं PV नरसिंहराव. कुठे इथं कुठे असं लिहिलं. मग काय झाले, PV नरसिंहराव काय झाले, पंतप्रधान अचानकच झाले. त्यानं काय रिटायरमेंट घेतली होती. ठीक आहे. मग ते एक व्यक्ती होता मनमोहन सिंग, ओळखता सगळी. ठीक आहे. तेव्हा तर एवढे फेमस नसत म्हणा. तर नरसिंहरावनं सांगितलं मनमोहन सिंग मला काय पाहिजे म्हणे, माझ्या मंत्रालयात पाहिजे, नाही तर मी PM काही होत नाही. ठीक आहे. मनमोहन सिंग कुठेतरी लेक्चरशिप काहीतरी करून राहिले होते, त्याला उचललं, सांगितलं तुम्हाला काय व्हावं लागते, अर्थमंत्री व्हावं लागते. पण त्याने एक अट टाकली. हुशार लोक का तशी येईल काय, नाही मला मत पाहिजे, पदसाठी भांडण करून काय. त्याने अट टाकली, मी अर्थमंत्री होतो, माझ्याप्रमाणे करेन. कारण गांधी घराचा कॉन्सेप्ट कोणता होता, कुठं दिसते इथं, हा समाजवादी अर्थव्यवस्थेवर आधारित. ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, लायसन राज. मी होतो, संकटातून बाहेर काढतो दिसायला, पण माझ्यावर कोणाला दबाव नाही पाहिजे. PV नरसिंहरावांनी सांगितलं कोणीच बोलत नाही, तुला जसं करायचं तसं कर. ठीक आहे. जरा ठरलं. मनमोहन सिंग ना जादू केली म्हणजे नवीन औद्योगिक धोरण वाचून दाखवलं 24 जुलै 1991 मध्ये, आणि तिथून झाला बदल. लायसन राज खतम. आलं लक्षात. म्हणजे MRTP नाही, FEMRTP नाही, लायसन राजच काय झाला, काहीच गरज नाही राहिली. ठीक आहे. या बिनधास्त बिझनेस करा, कोणीच तुम्हाला रोखणार नाही. तुमच्यात जर ताकद आहे, इन्व्हेस्टमेंट करा, न्या देशात पुढं. ठीक आहे. सार्वजनिक क्षेत्राची भूमिका म्हणजे गव्हर्नमेंटची सार्वजनिक क्षेत्राची भूमिका काय करून टाकली, कमी. गव्हर्नमेंट इंटरफेअरच करणार नाही. फ्री ट्रेड पॉलिसी, या फ्री ट्रेड, काही टेन्शन न घेऊ, बिनधास्त बिझनेस करा. ठीक आहे. झाली जादू. म्हणून तर आपल्याला मोबाईल भेटते ऑनलाईन. BSNLचा पाहिलं नाही का तुम्ही, BSNL कोणाची कंपनी आहे, गव्हर्नमेंटची, बरोबर आहे. आणि BSNLची एक विशेषता आहे, टावरच्या खाली जरी उभे राहिले तरी रेंज नाही भेटत. झालं क्लिअर. मग ह्या BSNL हाकलासाठी तर काही ना काही जादू करणं गरज होती. मग एक जुगाड शोध. आता हे सगळं पण कोण तयार केलं भारतात, प्लॅटफॉर्म कोण तयार केला, मनमोहन सिंग. आता आयत्या व्हिडिओवर नागोबा येऊन बसला, मोदीजी. ठीक आहे. ते तर असतं ते, तो नागोबा आहे नाही काय. परकी आता काय भेटली, काय म्हणतो ते, परवानगी बिझनेस करायची. झालं, समजलं ते. म्हणजे जे मोरारजी देशाने काय केलं, तो विदेशी कंपन्याला परवाना रद्द केला होता. इथं परकीयांना इन्व्हेस्टमेंट करायची परवानगी भेटली. नवीन नियम आले. याने काय केलं, काही उद्योग ठेवले, याने तसंच ठेवलं. परवाने लागणारे उद्योग तेव्हा 18 होते, आणि आता म्हणजे लायसनची गरज कोणत्या उद्योगासाठी होती, आता फक्त 5 आहे. कोणते, बरोबर आहे ना. दारूसाठी, मादक पदार्थासाठी परवाना घेणं काय, नाही तर कोणी येऊन दारूची भट्टी लागणार. ठीक आहे. गावात तुम्हाला प्रत्येक गावी काय भेटली असती, जर दारूसाठी परवानगी नसती तर विकणारे लोक भेटून गेली असते, वावरातच काढली असती गावरान ते ना. ठीक आहे. आताही काढते म्हणा. ठीक आहे. दुसरं पण स्वतःसाठी काढते तर विकली असती. दुसरं काय म्हणते, तंबाखू सिगरेटचा जर तुम्हाला कंपनी टाकायची काय केलं नाही, परवानगी. तिसरं डिफेन्सशी संबंधित परवानगी. आग काळ्या ठीक आहे, आपली जे आहे ज्वलनशील पदार्थ काय करायचं तुम्हाला परवानगी. घातक रसायन कसे आहे, घातकवाले रसायन जर करून राहिले तुम्हाला परमिशन. म्हणजे तुम्हाला जर पेपरमध्ये विचारते किती असे उद्योग आहे नवीन औद्योगिक धोरणानुसार ज्याच्यासाठी परवानगी घेणं गरजेचं आहे, किती उद्योग आहे, 5. कोणते आहे, दारू, मादक पदार्थ, तंबाखू, सिगरेट, संरक्षण साधने, आघाड्या, तर पहा काहीच नाही. ज्याचं आपण सेवन करतो, जे जेवण झाल्यावर खातो, जे जेवण झाल्यावर पेतो, त्याच्यासाठी जे लागते पेटवासाठी. ठीक आहे. असंच लक्षात ठेवायचं आहे. आणि जर नाही लागले त्याचा वापर करावा लागेल वर्धासाठी. डिफेन्स तुमचा संबंध नाही. ठीक आहे. असो. आणि आता फक्त 2 उद्योग असे आहेत ज्याच्यात फक्त कोण हस्तक्षेप करते, गव्हर्नमेंट. पहिले किती होते, 8. आता किती आहे, फक्त 2 उद्योग असे आहेत जे फक्त गव्हर्नमेंट करते, बाकी कोणत्याच क्षेत्रात गव्हर्नमेंट हस्तक्षेप करत नाही. कोणते 2 उद्योग आहे, अणुऊर्जा, रेल्वे. याच्यात कोणालाच हस्तक्षेप करायचा गरज नाही. म्हणजे रेल्वे आणि अणुऊर्जा संबंधित अंबानी कंपनी टाकू शकत नाही. का बरं, कारण हे गव्हर्नमेंट साठी राखीव आहे. झालं क्लिअर. काही बदल अजून
1991 बद्दल काही बाबी. MRTP रद्द 2002 ते याच्यात झाला ना. FDI धोरण आलं, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, हे आपण शिकूच. सेस धोरण आलं, फेमा आलं, आणि उद्या बघू आपण सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम कायदा आला 2006 मध्ये. ठीक आहे, हे तर पाहिलाच आहे आपण, सगळे टेन्शन घेऊन झालं, समजलं. हे होतं नवीन औद्योगिक धोरण. ठीक आहे, त्यानंतर नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी आली 2011 ची. ठीक आहे, पण उद्दिष्ट काय याचं? उद्दिष्ट होतं 2022 पर्यंत उत्पादनाचा GDP वृद्धी दर 25% वाढवणे. किती टक्क्यापर्यंत वाढवणे? 25%. 2022 पर्यंत उत्पादन क्षेत्रात किती? 10 कोटी रोजगार निर्मिती करणे. रोजगार निर्मिती झाली आहे. आम्ही काही MPSCचा अभ्यास केला तर नाही, रोजगार जर भेटला असता तर. कारखानदार क्षेत्रात वृद्धी किती करणं? 12 ते 14% करणं कारखानदार क्षेत्रात. हे फॅक्च्युअल गोष्टी हे पाठच करणं आहे. ठीक आहे, त्यानंतर निम्स आला. निम्स 2012 मध्ये नॅशनल इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग झोन. मॅन्युफॅक्चरिंग खाल्लं ते मावत नाही. ठीक आहे, तर काय होते? नॅशनल इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग झोन. ठीक आहे, काय होतं कार्य? प्राथमिक क्षेत्राकडून द्वितीय व तृतीय क्षेत्राकडे जाणाऱ्या लोकांसाठी प्लॅटफॉर्म तयार करणे. काय नाटक आहे? प्राथमिक क्षेत्रातले व्यवसाय कोणते? शेती, मत्स्य व्यवसाय. तुम्ही शेती करून राहिले, मत्स्य व्यवसाय करून राहिले. तुम्हाला आता कारखानदारी, सोयाबीन काढून राहिले शेतकरी आहे, आणि तुम्हाला नाही काय सोयाबीनची फॅक्टरी टाकायची आहे, म्हणजे तेल तयार करायचं सोयाबीन पासून. तर तुम्ही कुठे चालले? द्वितीय क्षेत्राकडे चालले. जर द्वितीय क्षेत्राकडे चालले तर तुम्हाला काय तयार करून द्यायचं? प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचा. त्याच्यासाठी काय? निम्स, नॅशनल इन्व्हेस्टमेंट मॅन्युफॅक्चरिंग झोन. काय राहील त्याच्यात? नियम काय? 5,000 हेक्टरची जमीन, आणि दुसरं 30% जे जमीन राहील त्या 5,000 हेक्टर मधली ते जमीन उत्पादनासाठी राखीव राहील. 30% जमीन उत्पादनासाठी काय राहील? ह्याला क्लिअर? त्याच्यावर फक्त उत्पादनच घेता येईल, म्हणजे कंपन्याच टाकतात, त्यात दुसरं काही करता येणार. नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी 2019. इलेक्ट्रॉनिक धोरण पहा, 2019चं ते धोरण होतं, यानं कोणाला रिप्लेस केलं? तर 2012च्या पॉलिसीने यानं काय केलं? रिप्लेस केलं. म्हणजे पहिले काय नाव त्याचं? नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी 2012. आता काय? नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी 2019. काय म्हणते? 2025 पर्यंत 400 बिलियन US डॉलरची गुंतवणूक करणे इलेक्ट्रॉनिक सेक्टर मध्ये. किती? 400 बिलियन US डॉलरची. कधीपर्यंत? 2025. आणि 2025 पर्यंत 1 बिलियन मोबाईल नाही काय भारतात प्रोड्यूस करणे. आता जो आपण मोबाईल वापरतो ते कुठचे आहे? सब US नाही रे, चायनाचे. सगळे मोबाईल कोणाचे? आपले चायनाचे. तर भारताने ठरवलं नाही, मोबाईल सर्वात जवळ आहे. मोबाईल आमचे सगळ्यात जास्त कस्टमर कुठे आहे? मोबाईलचे पुरे खालीपील लोक कुठे भेटून राहिले? भारतात. तर ह्या खालीपील लोक त्याचे सगळेजण मोबाईलच वापरून राहिले. तर भारतमध्ये आम्ही कोण त्याला जोडून घेऊ? तर कंपन्या ज्या आहे त्यानं भारतातच याचं आम्ही त्याला नाही काय करून देऊ? एक प्लॅटफॉर्म तयार करून देऊ, आणि तिथंच भारतातच तुम्ही काय करा? मोबाईल तयार करा. किती तयार करा? 2025 पर्यंत 1 बिलियन मोबाईल भारतात प्रोड्यूस करा, आणि इथून साऱ्या जगाला मग पाठवा. ठीक आहे, ही आपली पॉलिसी. समजला? हा आपला उद्योग नावाचा चॅप्टर. त्याच्यातले 2 पार्ट राहिले, उद्या बघू.